कोल्हापूरच्या प्रसिद्ध शाहू खासबाग मैदानावर तब्बल 400 पैलवानांचे शड्डू ठोकलेले आहेत। त्यात पहिल्या नंबरच्या कुस्तीत पंजाबच्या कलमजीत सिंग आणि दुसऱ्या नंबरच्या कुस्तीत पुण्याच्या किरण भगतनं बाजी मारली। चला तर पाहूयात कोल्हापुरातली ही दंगल। बाजीराव पाटील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आमदार कच्चं काम झालेलं आहे बघा। त्या ठिकाणी कुंडाजी पाटील आणि ज्यांच्यामुळे हिंदुस्थानामध्ये कुस्ती वाढली त्याचं अभिनंदन करत होते पैलवानांचे। त्यांच्या नावाचा एकदा जय जयकार करायचा कुस्ती क्षेत्र। ओ भाई ओ पैलवान दरम्यान या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनं हजेरी लावली होती आणि सरकारकडून कुस्तीला प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत त्यानं व्यक्त केलेली होती। मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं होतं की 3 दिवसात तुला नोकरी दिली जाईल, पण अजून पण काही दिली गेली नाहीये। पण मला वाटतंय की ते कोणत्या तरी कामात किंवा काही अडचण असेल आणि पुढे चालून ते माझ्या नोकरीचा नक्कीच विचार करतील। कारण जर पूर्ण क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत जर चांगली भूमिका घेतली तर आपल्या या महाराष्ट्राला खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू आणि खूप चांगल्या प्रकारचे जे म्हणजे उगवत खेळाडू आणि महाराष्ट्रातील ऑलिम्पिक मध्ये गोल्ड आणू शकतात, त्यांना नोकरी दिली पाहिजे। जसं कुस्तीला जर नोकरी दिली तर जो आई वडिलांचं जे आहेत की ते कुस्तीकडे वळतील आणि आपल्या मुलाला कुस्तीच्या क्षेत्रात परत पाठवतील।